आज मी आपल्या प्रश्नपत्रिकेतील सेक्शन 1 लँग्वेज स्टडी मधील प्रश्न क्रमांक 1 बी याबद्दल बोलणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये अगदी सोप्या ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात आणि तो प्रश्न 8 गुणांना आहे. त्यामध्ये complete the words by using correct letters, put the words in an alphabetical order, punctuate the following sentences, make 4 words using the letters in the word, for example distance, write the related words as shown in the example, complete the word chain of noun, adjective or verb. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज विचारलेल्या असतात. या सोप्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही त्या करू शकता. मी आज जास्त बोलणार आहे ती प्रश्न क्रमांक 1 मधील बी बद्दल. यामध्ये डू ॲज डिरेक्टेड असा प्रश्न असतो आणि ह्या 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिला जो अंक आहे त्यामध्ये तुम्हाला 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा असतो. त्यात पहिला जो आकडा आहे की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक फ्रेज दिली जाते. फ्रेज म्हणजे शब्दसमूह की ज्याला कर्ता नसतो, कर्म नसतं. फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग नो सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. आणि ती फ्रेज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायची असते. तर साधारणतः तुम्हाला परीक्षेला 2 प्रकारचे फ्रेजेस विचारले जातात. त्यामध्ये प्रिपोजिशनल फ्रेज आणि व्हर्बल फ्रेज यापैकी एक फ्रेज तुम्हाला परीक्षेला विचारली जाते. तर सुरुवातीला आपण प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय. आता तुम्हाला माहितीच असेल की इन, ऑन, ॲट, फ्रॉम, बाय, विथ, टू, फॉर असे शब्दयोगी अव्यय आहेत किंवा प्रिपोजिशन्स आहेत. तर ज्या फ्रेजमध्ये हे प्रिपोजिशन्स असतात किंवा ज्यांची सुरुवात ह्या प्रिपोजिशन्स होते, शब्दसमूहाची सुरुवात ज्यांनी होते त्यांना प्रिपोजिशन फ्रेजेस म्हणतात. उदाहरणार्थ इन फ्रंट ऑफ किंवा इन द मॉर्निंग, आफ्टर द क्लास. अशा ज्या फ्रेजेस आहेत ह्या प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत. आता या प्रिपोजिशनल फ्रेजेसचा वापर ज्यावेळेस वाक्यात करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला काही बदल करायचा नसतो. जशी फ्रेज दिलेली आहे तशीच फ्रेज तुमच्या वाक्यामध्ये वापरायची आहे. आपण एक उदाहरण घेऊया. इन द मॉर्निंग ही फ्रेज आहे. त्यामध्ये आपण असं वाक्य करू शकतो, आय एक्झरसाइज इन द मॉर्निंग. यामध्ये मी इन द मॉर्निंग ही फ्रेज आहे तशी वापरलेली आहे. म्हणजे यामध्ये इन द मॉर्निंग ही फ्रेज ॲडव्हर्ब म्हणून वापरलेली आहे. किंवा आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू, यामध्ये इन फ्रंट ऑफ आहे तसे वापरलेले आहे. तर अशा प्रकारची फ्रेज परीक्षेमध्ये येऊ शकते. नंतर अजून सांगायचं म्हणजे आता एक अधिक माहिती म्हणून फक्त सांगतो की ही जी
प्रिपोजिशनल फ्रेज आहे जी वाक्यामध्ये कधी कधी ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतात, कधी कधी ऍडवर्ब म्हणून वापरतात. मग असं मी सांगितलं एक्सरसाइज इन द मॉर्निंग यामध्ये ऍडवर्ब म्हणून वापरलेले आहे. किंवा दुसरं उदाहरण घेऊया, द बुक अंडर द टेबल वॉज गिफ्टेड टू मी बाय माय फ्रेंड. यामध्ये अंडर द टेबल ही फ्रेज आहे आणि हिचा वापर ऍडजेक्टिव्ह विशेषण मधून म्हणून या वाक्यामध्ये केलेला आहे. दुसरं जी फ्रेज आहे प्रकार तो आहे व्हर्बल फ्रेज, की ज्यामध्ये वर्ब असतो, एक क्रियापद असतो. फॉर एक्झाम्पल, टू बी नोन ॲज, टू गेट अँग्री, टू मेक फन ऑफ, टू लुक ॲट, टू लुक आफ्टर, टू पिक अप, टू डिपेंड ऑन, टू टर्न इन टू. ह्या ज्या फ्रेजेस आहेत ह्या व्हर्बल फ्रेजेस आहेत आणि यामध्ये तुम्हाला कर्त्यानुसार थोडाफार बदल करावा लागतो किंवा काळानुसार सुद्धा बदल करावा लागतो. उदाहरणार्थ लुक ॲट. आता पहा, लुक ॲट याचा अर्थ ज्याकडे पाहणे. एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही फ्रेजचा वाक्यात उपयोग करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला त्या फ्रेजचा अर्थ माहिती असायला हवा, म्हणजे चूक होणार नाही. आपण एक उदाहरण घेतले, टू लुक ॲट. तुम्ही असं जरी वाक्य केलं, आय लुक ॲट यू तरी चालेल, किंवा आय एम लुकिंग ॲट यू तरी चालेल, किंवा आय लुक्ड ॲट यू तरी चालेल. फक्त आपलं क्रियापदाचं रूप काळानुसार बरोबर आलं पाहिजे. तर अशा व्हर्बल फ्रेजेस तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात, त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. आता जर समजा अशी फ्रेज आहे, बी अवेअर ऑफ. आता या फ्रेज मध्ये बी अवेअर ऑफ मधील बी या क्रियापदाच्या जागी बीचं योग्य रूप आलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर आय करता वापरला तर बीच्या ठिकाणी एम किंवा वॉज हे बरोबर वापरलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय एम अवेअर ऑफ माय ड्युटीज, म्हणजे मला माझ्या कर्तव्यांची जाणीव आहे. किंवा तुम्ही भूतकाळात करू शकता, आय वॉज अवेअर ऑफ माय ड्युटीज, म्हणजे बीच्या ऐवजी एम किंवा वॉज आपण वापरलं पाहिजे, तरच तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. यामध्ये आपण तिसरा प्रकार पाहूया, इन्फिनिटिव्ह फ्रेज, म्हणजे मूळ रूपात दिलेली फ्रेज. टू लावलेला असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. उदाहरणार्थ आपण एक घेऊया, टू गेट अँग्री म्हणजे रागवणे. आता ह्या फ्रेज मध्ये टू गेट हे इन्फिनिटिव्ह आहे, तर त्याचा वापर करताना तुम्हाला टू काढून टाकावं लागेल. आय गेट अँग्री एव्हरी डे असं वाक्य असेल, मी दररोज रागवतो किंवा मला दररोज राग येतो असं वाक्य आपण करू शकतो. किंवा गेटचा भूतकाळ करून सुद्धा वाक्य करू शकतो, ही गॉट अँग्री. इथे एक लक्षात ठेवा, तुम्ही जर ही सी करता वापरत असाल किंवा कोणाचं नाव करता वापरत असाल आणि तुम्ही वर्तमान काळात वाक्य तयार करत असाल तर गेट क्रियापदाला यस किंवा इयस लावण्याचे विसरू नये. उदाहरणार्थ, ही गेट्स अँग्री
तो रागवतो, किंवा ही गॉट अँग्री असे आपण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रियापदाच्या रूपाकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला सराव करणे फार महत्वाचे आहे. तुम्ही अशा फ्रेजेसची यादी तयार करून स्वतःची छोटी छोटी वाक्य तयार केली तरी चालतील. असं काही नाही की बाबा फ्रेज वापरायचे म्हणजे लांब लचक वाक्य केलं पाहिजे, असं काही नाही. छोटस पण व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य केलं तरी तुम्हाला या प्रश्नाचे मार्क्स सहजरित्या मिळून जातील. आता या प्रश्नाला और दुसरा एक प्रश्न दिला जातो, तो म्हणजे ऍड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तुम्हाला माहिती आहे की क्लॉजेस म्हणजे वाक्यखंड किंवा वाक्याचा भाग. मुख्य प्रकार आहेत प्रिन्सिपल क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज किंवा मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. For example, I know a sweeper who is very honest person. या ठिकाणी I know a sweeper हे मेन क्लॉज आहे and who is an honest person हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे मेन क्लॉजला स्वतःचा अर्थ असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉजला अर्थासाठी मेन क्लॉजवर अवलंबून राहावे लागते. आता क्लॉजेसचे 3 प्रकार आहेत, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. सरासरी आपल्याला इयत्ता 10वी मध्ये वाक्य येतात ती जास्तीत जास्त ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉज बद्दल वाक्य येतात. तर साधारणतः मी तुम्हाला थोडीशी स्ट्रिक्ट सांगणार आहे. बघा, जर समजा ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आलं, तुम्हाला मेन क्लॉज दिला जातो आणि तुम्हाला राहिलेलं वाक्य पूर्ण करायचं असतं, अर्थपूर्णरित्या तयार करायचं असतं. तर मेन क्लॉज मध्ये शेवटचं जे नाउन येतो ते जर व्यक्तीचं आलं, उदाहरणार्थ बॉय, गर्ल, मॅन, तर सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात म्हणजे उपवाक्याची सुरुवात ही होऊन होते. मगाशी आपण वाक्य पाहिलं तसं, फॉर एक्झाम्पल दिस इज अ मॅन हू वर्क्स हार्ड. यामध्ये मॅन हे नाउन आलेलं आहे, त्यामुळं सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही होऊनच झालेली आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये क्रियापद आलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर या ठिकाणी नाउन आल्यानंतर होणं सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. जर समजा मेन क्लॉजच्या शेवटचा शब्द जर निर्जीव वस्तूचं नाव आलं तर सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात किंवा उरलेल्या वाक्याची सुरुवात ही विच नव्हती. फॉर एक्झाम्पल, आय बॉट अ टेबल, म्हणजे मी एक टेबल विकत घेतला. टेबल ही निर्जीव वस्तूच नाही. तर अशा वेळेस आपल्या सबऑर्डिनेट क्लॉजच्या वाक्याची सुरुवात ही विच नव्हती, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे वाक्य कसं होईल, आय बॉट अ टेबल विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे जे महाग आहे. म्हणजे
सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही सरासरी हू, विच या शब्दांनी होते हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता काही वेळेस असे वाक्य येतो, आय डोंट वॉच टीव्ही. आता या वाक्यामध्ये मी टीव्ही पाहत नाही याचं कारण विचारलं. मग कारण विचारले म्हटल्यानंतर या वाक्याची सुरुवात कशाने होणार? बिकॉज न होणार. कारण आपण कारण सांगताना बिकॉज हा शब्द वापरतो. म्हणजे वाक्य कसं होईल? आय डू नॉट वॉच टीव्ही बिकॉज इट इज नॉट गुड. साधं वाक्य तयार करू शकता. किंवा इट वेस्ट अवर टाइम. ती तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. फक्त इथे लक्षात ठेवा की कारण सांगताना सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही बिकॉज न आपल्याला करायची आहे. किंवा काही वेळेला परीक्षेला असे वाक्य येऊ शकतो, when my father returned home, आणि पुढे डॉट 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 असं दिलेलं असतं. आता हा जो वाक्याचा प्रकार आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे. म्हणजे जेव्हा वडील घरी आले तेव्हा काय घडलं किंवा तुम्ही काय करत होता हे तुम्हाला सांगायचं आहे. इथे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम विचारलेलं आहे. तर तुम्ही असं उत्तर देऊ शकता, when my father returned home I was studying. म्हणजे इथे तुम्हाला भूतकाळ वापरावा लागेल. मी अभ्यास करत होतो. आता यासाठी तुम्हाला क्लॉजेसचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्याला खूप वेळ लागेल. पण अगदी खूप डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. तुम्ही आत्ता जे काही 2-4 गोष्टी मी सांगितल्या या जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं जाईल. किंवा अजून एक वाक्य घेऊ आपण, आय एम अफ्रेड आणि तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. म्हणजे मला भीती वाटते की इथं दॅट न सुरुवात करायची. आय एम अफ्रेड दॅट ही विल फेल. इथं दॅट की म्हणून वापरलेलं आहे. मला भीती वाटते की तो नापास होईल. अशा पद्धतीने थोडेसे नमुने लक्षात ठेवले आणि त्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त वाक्यांचा सराव केला तर तुम्ही सहजरित्या या प्रश्नाची उत्तरे देऊ शकता. त्यानंतर याच प्रश्नामध्ये दुसरा आकडा जो असतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात. म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी असते ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आणि त्याला ऑर वर जे 2 शब्द दिलेले आहेत प्रिफिक्स आणि सफिक्स ऍड करायला, ते शब्द तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये वापरायचे असतात. आता प्रिफिक्स म्हणजे जे प्रत्यय आधी लागतात आणि सफिक्स म्हणजे जे प्रत्यय नंतर लागतात. एक शब्द दिलेला आहे, उदाहरणार्थ त्याला रूट वर्ड म्हणतात. आता करेक्ट शब्द घ्या, करेक्ट. त्याला आपण जर इन हा जर प्रिफिक्स लावला तर इनकरेक्ट शब्द तयार होतो. म्हणजे अपोजिट शब्द तयार होतो. करेक्ट
च्या अपोजिट काय? इनकरेक्ट. तर या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रिफिक्स आणि सफिक्स यांची ओळख करून देणार आहे. महत्वाचे जे परीक्षेला सहसा विचारले जातात असे. प्रिफिक्स मध्ये डिश, डिश हे जे प्रिफिक्स आहे ते फॉर एक्झाम्पल बघा, लाईक, लाईकला डिसलाईक, ऑनेस्ट, ऑनेस्ट डिसऑनेस्ट, ॲग्री डिसॲग्री, appear disappear, करेज डिस्करेज. किंवा पुढचं आपण पाहूया इन. इन प्रिफिक्स वापरून आपण असे शब्द तयार करू शकतो, ॲक्युरेट इनॲक्युरेट, कंप्लीट इनकम्प्लीट. म्हणजे किंवा पुढचं पाहूया आपण मिस, MIS. मिस हे एक प्रिफिक्स आहे. यामध्ये टेक मिस्टेक, अंडरस्टँड मिसअंडरस्टँड, किंवा फायर मिसफायर असे शब्द आपण तयार करू शकतो. किंवा पुढचं महत्वाचं प्रिफिक्स आहे अन, UN, अन. तुम्हाला माहिती आहे शब्द हॅपी, त्याला जर अन हे प्रिफिक्स लावलं तर अनहॅपी हा शब्द तयार होतो. किंवा कम्फर्टेबल, याला जर आपण अन लावलं तर अनकम्फर्टेबल होतो. किंवा काइंड, याला जर आपण प्रिफिक्स अन लावलं तर अनकाइंड हा शब्द तयार होतो. किंवा अजून एक आहे एक्स्ट्रा हे प्रिफिक्स आहे. त्याच्यावरनं क्युरिक्युलम, एक्स्ट्रा क्युरिक्युलम, ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. किंवा अजून एक प्रिफिक्स आहे को, ऑपरेशन कोऑपरेशन, वर्कर कोवर्कर. किंवा पुढचं पहा अँटी, ANTI अँटी. त्याच्यावरनं समजा सोशल शब्द आहे तर त्याला आपण अँटी सोशल करू शकतो. किंवा री एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन. तर असे काही महत्वाचे प्रिफिक्सेस आहेत. याचा तुम्ही सराव केला तर तुम्ही सहज हे उत्तर लिहू शकता. आता आपण काही सफिक्सेस पाहूया. यामध्ये नेस, NESS म्हणजे आपण सफिक्स म्हणजे नंतर, शब्दाच्या नंतर, रूट वर्ड नंतर लावणार प्रत्यय. नेस, NESS. नेस मध्ये काइंड, त्याचा आपण काइंडनेस हा शब्द तयार करू शकतो. हॅपी, हॅपीनेस तयार करू शकतो. आता इथे एक लक्षात ठेवा, शब्दाच्या शेवटी वाय असेल आणि प्रत्यय लावायचा असेल तर, कुठलाही प्रत्यय लावायचा असेल तर वायचा आय करावा लागतो. हा नियम इथे लक्षात ठेवा. मी आता सांगितल्याप्रमाणे HAPPY, शेवट वाय असल्यामुळे वायचा आय झाला HAPPINESS, हॅपीनेस. पुढचं सफिक्स पाहूया मेंट. म्हणजे क्रियापदाला हे लावतात ट्रीट, आपण म्हणतो ट्रीटमेंट. ॲग्री, ॲग्रीमेंट. जज, जजमेंट. सेटल, सेटलमेंट. किंवा डेव्हलप, डेव्हलपमेंट. पुढचं महत्वाचं आहे ते ER हा प्रत्यय सफिक्स लावून. उदाहरणार्थ टीच, टीच वरनं नाउन तयार होतं टीचर. कुक वरून कुकर, राईटचं रायटर, किंवा फोल्डचं फोल्डर. पुढचे जे आहे ते फुल, FUL, फुल. आता तुम्हाला हे परिचयाचं आहे. उदाहरणार्थ ब्युटी, ब्युटिफुल. बघा इथे सुद्धा नियम लागला, शेवट वाय असेल तर वायचा आय.
केअरफुल, वंडर वंडरफुल, बास्केटफुल, हँडफुल. किंवा दुसरं पुढचं पहा, एलवाय हे सुद्धा सफिक्स आहे की नाही. केअरफुल, आता केअरफुल लावायचं असेल तर एलवाय लावलं तर काय होईल, केअरफुली. स्लो याला लावलं तर काय होईल, स्लोली. किंवा तुमच्या प्रश्नामध्येच आहे पहा, मिनिंगफुल, त्याचं काय केलंय, मिनिंगफुली. किंवा अजून एक आहे पहा, एबल, ABLE, एबल. बिलिव्हेबल. मेजरेबल. अचिवेबल. हे आपण बी स्मार्ट या धड्यामध्ये पाहिलेले. अजून एक आहे ATION लावून आपण नवीन शब्द तयार करू शकतो. ऑपरेट, डॉक्टर करतात का नाही ऑपरेट, त्याच्यावर ऑपरेशन, नाव नव्हतं तयार. डिटरमाइन, ठरवणे, डिटर्मिनेशन. इमॅजिनेशन. इथं पाहता इमॅजिनचं स्पेलिंग काय, MIAGINE, पण ATION प्रत्यय लावताना ई जातो, इमॅजिनेशन. नाही. ऑपरेट मध्ये सुद्धा ई गेला, ऑपरेशन. डिटरमाइन मध्ये सुद्धा ATION लावताना शेवटचा ई जातो, हे लक्षात ठेवायचं. हे नियम आहेत, फार महत्वाचे असतात, तिथे मार्क्स जातात आपले. अजून एक आहे ANC, अन्स. उदाहरणार्थ रिलेव्हंट, त्याचा आपण रिलेव्हन्स करू शकतो. ॲश्युअर, त्याचं काय करू शकतो, ॲश्युरन्स करू शकतो. म्हणजे किंवा अजून एक महत्वाचं आहे सफिक्स, आपण नेहमी वापरतो बघा, ईडी लावून आपण भूतकाळ करतो का नाही क्रियापदाचा, ते ईडी सुद्धा सफिक्स आहे का नाही. उदाहरणार्थ जम्पचं काय, जम्प्ड. प्लेड, आहे की नाही. हे जी ईडी लावून क्रियापदाची भूतकाळ केलेली असतात, ही सफिक्स लावून केलेली असतात. मी तर पुढे मी नेला, आपण ES लावतो का नाही, ते सुद्धा सफिक्स मध्येच येतं. म्हणजे साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापदाला करता असेल तर काय करतात, ES लावतात. ठीक आहे. समजा ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे, इथं या ठिकाणी प्लेजला मी येस प्रत्यय लावला. किंवा ही कॅचेस द बॉल, ES लावला. तो नियम तुम्हाला माहिती असेल, क्रियापदाचं शेवटचं अक्षर SH X किंवा O असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला ES लावतात. आता मला नियम माहिती असेल. अजून एक महत्वाचं आहे ते ITY सफिक्स. ITY, पॉप्युलॅरिटी, ह्युमॅनिटी. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रिफिक्स आणि सफिक्स वापरून दिलेल्या शब्दाचं क्लास म्हणजे वर्ग बदलावा लागतो, आहे का नाही. काही वेळा काही शब्द असे असतात की त्याला प्रिफिक्स सुद्धा लागतो आणि सफिक्स सुद्धा लागतो. उदाहरणार्थ काउंट शब्द बघा, काउंट, त्याचा आपण असं करू शकतो अनकाउंटेबल, आहे का. अन हा प्रिफिक्स आहे आणि एबल हे सफिक्स. काही शब्द असे असतात ना, दोन्ही असतात, तर ह्याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, सराव करावा लागेल, तरच हे जमेल. सरासरी सोपं विचारतात, एवढं काय अवघड नसतं. आणि त्यालाच और जो प्रश्न आहे तो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. वर जे शब्द दिलेले असतात प्रिफिक्स आणि सफिक्स जोडण्यासाठी आणि नवीन शब्द तयार करण्यासाठी सांगितलेला असतो, ते शब्द तुम्हाला
खाली दिलेले असतात आणि त्यापैकी एकावर तुम्हाला वाक्य तयार करायचं असतं. एक गुणासाठी हा प्रश्न आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲज अ रूट वर्डच वापरावा लागतो, म्हणजे मूळ शब्दच वापरायचा, हे विसरतात मुलं. म्हणजे जो रूट वर्ड दिलेला आहे तो शब्द वापरावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर शब्द दिलाय परफॉर्म, तर तुम्ही काय करणार, परफॉर्मन्स. तर परफॉर्म हा मेन रूट वर्ब आणि परफॉर्मन्स हे नाऊन आहे, तयार केलेला शब्द आहे. तर इथे तुम्ही परफॉर्म शब्द वापरायचा आहे, परफॉर्मन्स नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय लाईक टू परफॉर्म ऑन द स्टेज, ठीक आहे. तुम्ही असं नाही करू शकत आय लाईक हिज परफॉर्मन्स, चुकीचे. जो रूट वर्ड आहे तेच वापरून तुम्हाला वाक्य तयार करावं लागेल. तर अशा पद्धतीनं मी क्वेश्चन नंबर 1 मधील बी बद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव केल्यास तुम्हाला याचे गुण सहजासहजी मिळतील. याचा दुसरा फायदा असा की तुम्हाला बाकीचे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनचे उत्तर देताना किंवा लेटर रायटिंग करताना, डायलॉग रायटिंग करताना, पॅरेग्राफ रायटिंग करताना, ट्रान्सलेशन करताना सगळे उपयोग होणार आहे. किंवा इंग्लिश बोलताना, लिहिताना याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही एक परीक्षा म्हणून हे कराच, परंतु इंग्लिश भाषेचं नॉलेज किंवा भाषा येण्यासाठी तुम्हाला करावं लागेल. व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.